मी पुढील गझलकार बोलवण्याआधी त्यांच्याविषयी थोडंसं बोलू इच्छितो की त्या पेशाने शिक्षिका असून अतिशय त्यांची गझल समृद्ध असून मला व्यक्तिशः त्यांची गझल खूप आवडते आणि अनेक रसिकांना बी त्यांचे शेर मुखपाठ आहेत. त्यापैकी आमच्या भगिनी अश्विनीताई बोंडे त्यांना आमंत्रित करण्याआधी मी त्यांचे एक शेर ऐकवतो आपणास की सूर्य जसा माथ्यावर आला, सूर्य जसा माथ्यावर आला, हात पुन्हा पोटावर आला. आणि हा शेर बघा फार सुंदर शेर मला खूप आवडते की सूर्य जसा माथ्यावर आला, हात पुन्हा पोटावर आला, गरिबीचा रुतणारा काटा तरुणपणी अंगावर आला. मी अत्यंत आदराने अश्विनीताईंना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. माझे निळसर घारे डोळे, माझे निळसर घारे डोळे, माझ्या आकाशाची चौकट, माझे निळसर घारे डोळे, माझ्या आकाशाची चौकट, आभाळा एवढी माणसे, आभाळा एवढी माणसे, त्यांना ही क्षितिजाची चौकट. आणि एक मतला दोन शेर. पोटासाठी फिरणारी लोकांची गर्दी, पोटासाठी फिरणारी लोकांची गर्दी, हे जग म्हणजे वारूळ आणि मुंग्यांची गर्दी. डोके फुटून भुगा व्हायला एकच कारण, डोके फुटून भुगा व्हायला एकच कारण, एका वेळेला 100 कामांची गर्दी. संपत नाही एक, संपत नाही एक, लगोलग दुसरी येते, संपत नाही एक, लगोलग दुसरी येते, जीव घ्यायला काय येते इच्छांची गर्दी. इच्छावरून आणखी एक मतला असा आहे की बंद काचेची हवेली पाहिजे, बंद काचेची हवेली पाहिजे, त्यात इच्छा कोंडलेली पाहिजे. वा वा. तूच पोटाला दगड बांधून दे, तूच पोटाला दगड बांधून दे, आज माझी भूक मेली पाहिजे. वा 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 वा. मुकरर. बंद काचेची हवेली पाहिजे, त्यात इच्छा कोंडलेली पाहिजे, तूच पोटाला दगड बांधून दे, आज माझी भूक मेली पाहिजे. गझल. डोळे मिटून साधत नाही, जनादादा, डोळे मिटून साधत नाही, झोप जराही लागत नाही. ऐकल्या विणा ताजी चिवचिव, ऐकल्या विणा ताजी चिवचिव, पहाट झाली वाटत नाही. वा वा. तुला पाहते जिवंत होते, तुला पाहते जिवंत होते, औषधी मला जगवत नाही. छोटा बहर आहे. आता आपण सोबत नाही, आता आपण सोबत नाही, जाऊ दे ना हरकत नाही. आता आपण सोबत नाही, जाऊ दे ना हरकत नाही, ज्यांच्या सोबत राहतोस तू ती कामाची संगत नाही. वा 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 वा. आणि प्रत्येकातच ईश्वर आहे, प्रत्येकातच ईश्वर आहे, प्रत्येकातच ईश्वर आहे, अल्लाची का रहमत नाही. वा वा. आणि हा शेर. रक्त आटवत इथवर आलो, रक्त आटवत इथवर आलो, पिढी जात ही मिळकत नाही. अरे वा 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 वा. अरे वा वा वा. मुकरर. रक्त आटवत इथवर आलो, पिढी जात ही मिळकत नाही, अवशेषांचे काळीज म्हणते किल्ला आता वाचत नाही. अरे क्या बात आहे. वा वा. अवशेषांचे काळीज म्हणते किल्ला आता वाचत नाही. शेवटचा शेर आहे की बघा पुरावे इतिहासाचे, बघा पुरावे इतिहासाचे, बघा पुरावे इतिहासाचे, कारण झेंडा बोलत नाही. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा 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 वा. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अप्रतिम ताई. ते नितीन दादांचा शेर आहे त्या पद्धतीने की किल्ल्यामध्ये शत्रू पोसून ठेवले, मग मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा. तर अतिशय सुरेख आणि पिढीजातचा शब्द काढला ते. आणि तो शब्द ऐकल्यावर दराडे गुरुजींचं ध्यान होणार नाही असं कधी होत नाही की उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. तर आपण अशा प्रकारे हा मुशारा